मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पुस्तकातील 15 नंबरची कविता नदीचे गाणे। या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ. मंजूळ गाणे कोण गाते? उत्तर, मंजूळ गाणे नदी गाते। आ. गावे कोठे वसली आहेत? उत्तर, गावे नदीच्या तीरावर वसली आहेत। ई. नदीवर शीतल छाया कोण धरते? उत्तर, नदीवर शीतल छाया अमृतरू धरते। ई. नदी जेथे जाईल तेथे काय करेल? उत्तर, नदी जेथे जाईल तेथे मनोहर आनंदाची बाग फुलवेल। प्रश्न दुसरा आहे, कवितेतील कडव्यांच्या ओळी पूर्ण करा। फुलवेली मज डॅश डॅश देती, तर इथे येईल सुमने। फुलवेली मज सुमने देती। कुठे डॅश डॅश खेळत बसती, तर इथे येईल लव्हाळी। कुठे लव्हाळी खेळत बसती। पुढे आहे, कुठे आम्रतरू माझ्यावरती, तर पुढे येईल आम्रतरू। कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल आपुली छाया धरती, तर इथे येईल शीतल। प्रश्न क्रमांक 3, जोड्या जुळवा। त्यातलं पहिलं आहे झुळझुळ, तर झुळझुळ पाणी। दुसरा आहे मंजूळ, तर मंजूळ गाणे। शीतल छाया। पुढचा प्रश्न, हे शब्द असेच लिहा। तर इथे तुमच्या पाठ्यपुस्तकात काही शब्द दिलेले आहेत, ते जसेच्या तसे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत। आपण त्या शब्दांचं वाचन करूयात। मंजूळ, शीतल, झुळझुळ, खुळखुळ, गुरगुर। प्रश्न 5वा, कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व 5 वाक्य लिहा। मुलांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकात या कवितेमध्ये नदीचं एक चित्र दिलेलं आहे, तर ते चित्र पाहायचं आहे आणि त्या चित्राचे निरीक्षण करून 5 वाक्य लिहायचे आहे। ह्याचं उत्तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। कवितेच्या चित्रांचे निरीक्षण करा व 5 वाक्य लिहा। उत्तर, नदीच्या तीरावरती गावे वसली आहेत। नदी काठी झाडे वेली दिसत आहेत। गुरे वासरे नदीचे पाणी पीत आहेत। मुले लाटांवरती खेळ खेळत आहेत। बायका नदीचे पाणी मडक्यात भरून नेत आहे। मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत झाली असेल। हा व्हिडिओ
तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।